नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण खमंग कुरकुरीत खुसखुशीत तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही चकली बनवताना बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, की चकली बनवताना त्याची जी तार आहे ती तुटते किंवा आपण तेलामध्ये घातल्यानंतर ती विरघळते अथवा चकली तळल्यानंतर पण खूप तेलकट होते। पण या गोष्टी टाळण्यासाठी मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाण यामध्ये सांगितले आहे आणि चकली कशी बनवायची याची मी अगदी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे, जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदा चकली बनवायला घेतली तरी पण तुमची चकली बिलकुल पण बिघडणार नाही, अगदी परफेक्ट बनेल। आणि यामध्ये मी तुम्हाला खूप सारे छोट्या मोठ्या टिप्स सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जायचे नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, वेळ न घालवता। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। सर्वात पहिले चकली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू। यासाठी इथे ही काचेची वाटी आहे, याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतले आहे। तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असलेले कुठल्याही वाटीने हे साहित्य मोजून घेऊ शकता। इथे मी 4 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे, त्यासाठी 1 वाटी डाळवे घेतले आहेत, तसेच अर्धी वाटी तेल घेतले आहे, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चवीनुसार मीठ। आता इथे सर्वात पहिलं आपल्याला एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे। यामध्ये जे आपण मोजून घेतलेले डाळवे आहे ते 1 वाटी डाळवे घालून घ्यायचे आहे। डाळव्याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। आता काय करायचं, आपण जी पावडर बनवून घेतली होती ती आपल्याला चाळणीमधून चाळून घ्यायची, कारण काय होते आपण ज्यावेळेस डाळवे दळतो त्यावेळेस त्यामध्ये एखादा दाण्याचा जो कण असतो तो राहू शकतो, यासाठी आपल्याला हे चाळून घ्यायचे आहे। यामध्ये मी 4 वाटी तांदळाचे पीठ घालून घेत आहे। आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा आहे तो मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे, तसेच 2 चमचे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व सुके जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत। या अगोदरच्या रेसिपीमध्ये मी बिना भाजणीची कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी चकली कशी बनवायची हे सांगितले आहे आणि हे आपण मूग डाळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवले आहे, त्यामुळे ती हेल्दी पण आहे। आता यामध्ये अर्धा कप जे आपण तेल घेतले होते त्या कडक करायचे, म्हणजे गरम करायचे आणि कडक तेलाचे मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये गरम तेल घातल्यामुळे आपल्याला हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे। हाताने जर तुम्ही हलवायला गेले तर हाताला चटके बसू शकतात। आता हाताला सोसवेल असे पीठ झाले की काय करायचे, आपल्याला हे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। आपण जे तेल घालून घेतले होते ते पूर्ण पिठाला व्यवस्थित असे कोट झाले पाहिजे। मी तुम्हाला तेच व्हिडिओमध्ये दाखवतच आहे। अशा पद्धतीने जर तुमचा पिठाचा व्यवस्थित असा मुटका तयार झाला तर समजायचे की तेल आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित असे कोट झाले आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे। पाणी गरम करताना खूप उकळते नसले पाहिजे किंवा कोमटही नसले पाहिजे। आपण पाणी गरम केले की पटकन यामध्ये घालत राहायचे आणि ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता मी ते हाताच्या साहाय्याने याचा गोळा मळून घेत आहे। चकली बनवण्यासाठी जो आपण गोळा मळणार आहोत घट्टसरच असायला पाहिजे। इथे पीठ जर थोडेही सैलसर झाले तर काय होते, चकली तळताना ते तेल खूप पिते आणि चकली खात असताना तर फक्त तेल असे लागते। यासाठी मी तुम्हाला अगदी योग्य मेजरमेंट सांगितले आहे। इथे गोळा बनवत असताना अगदी घट्टसर असा बनवून घ्यायचा। आता हा जो गोळा आहे आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आणि 20 मिनिटांसाठी मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे। ते 20 मिनिट झालेले माझे पीठ व्यवस्थित असे मुरले आहे। आता काय करायचे, याचे रोल बनवायचे आणि चकली साच्यामध्ये हे रोल घालून घ्यायचे। पीठ मळून तयार आहे। आता याच्या चकल्या बनवून घेऊ। चकली बनवत असताना तुम्ही ते बघू शकता, याचे जे तार आहेत ते बिलकुल पण तुटत नाहीत, अगदी परफेक्ट अशी चकली बनत आहे। एखादे जर काम आपण मनातून केले आणि ते जर अगदी परफेक्ट असे बनले तर जो होणारा आनंद असतो ना तो वेगळाच असतो, म्हणजे तो शब्दात व्यक्तच नाही करता येणार एवढा। आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक चकली बनवून दाखवते। ही तांदळाची चकली आहे, याच्या तारा बनवताना तुटतात, पण मी तुम्हाला अगदी परफेक्ट असे मेजरमेंट सांगितले आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी चकली बनवायला घेतली तर माझ्या इतकीच परफेक्ट बनेल। आणि चकली बनवून झाल्यानंतर शेवटचे आणि मधले टोक आहे ते आपल्याला व्यवस्थित असे जॉईंट करून घ्यायचे आहे। आता इथे मी तेल गरम करून घेतले आहे, यामध्ये चकली घालून घेऊ। चकली तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस चकली तेलामध्ये घालणार आहोत त्याच्या अगोदर तेल आहे ते व्यवस्थित असे गरम पाहिजे। आपण ज्यावेळेस तेलामध्ये चकली सोडतो त्यावेळेस
जे आपला गॅसचा फ्लेम आहे तो मीडियम हीटवर पाहिजे. जर आपण लो हीटवर ठेवला तर चकली तेलामध्ये विरघळते आणि जर हाय हीटवर केला तर चकली पटकन तळली जाते, पण ती कुरकुरीत आणि खुसखुशीत होत नाही, कारण ती फक्त वरून तळली जाते आणि आतून कच्चीच राहते. यासाठी या जे काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही ते बघू शकता चकली किती सुरेख अशी दिसत आहे, म्हणजे त्याला कलर पण किती सुरेख असा आला आहे. आता इथे चकली तळून झालेली आहे, हे मी काढून घेते. याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्या मी बनवून घेणार आहे. आणि चकली आपण ज्यावेळेस तेलामध्ये सोडतो त्यावेळेस त्याच्यावरती खूप सारे बबल्स येतात आणि जसजशी चकली तळत जाईल तसे तसे ते बबल्स आहेत ते कमी होत जातात. आता तेलामध्ये बबल्स काय येतात, कारण चकलीमध्ये आपण जे पाणी वापरले आहे ते पाणी निघून जाईपर्यंत तेलामध्ये खूप सारे बबल्स येतात आणि एकदा का चकलीमधील पाणी निघून गेले की त्याच्यामधील जे बबल्स आहेत ते कमी होतात. चकली आपण मीडियम हीटवर तळणार आहोत, त्यामुळे साईड बाय साईड मी इथे बाकीच्या राहिलेल्या चकल्या बनवून घेत आहे. मी झाऱ्या कितीही वरती उचलला तरी पण बिलकुल त्याची तार तुटत नाही. आणि चकली तेलात सोडल्या लगेचच पलटायची घाई नाही करायची. अगोदर चकली व्यवस्थित अशी सेट होऊ द्यायची आणि नंतरच पलटून ती दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायची आहे. आणि चकली तळत असताना खूप पण उलटपालट कधीच नाही करायची, कारण त्याच्या ज्या तारा आहेत त्या पटकन तुटल्या जातात. तुम्ही इथे बघू शकता चकली तळून झाल्यानंतर ती कढईच्या तळाशी जाऊन बसली आहे. याचा अर्थ आपली चकली व्यवस्थित अशी तळली आहे. आता या मी काढून घेते. या प्रकारे आज आपली तांदळाच्या पिठाची कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी चकली बनवून झालेली आहे. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रिया रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.